नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये. इडा चक्रीवादळामुळे ग्रँड आयल बेटावर मोठं नुकसान झालं. चौथ्या स्तरावरच्या तुफानी चक्रीवादळामुळे 277 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत होते. काही घरांची छपरं उडाली आहेत. अनेक खांबही उन्मळून पडलेत. उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रांद्वारे इडा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज येतोय. या तीव्र वादळामुळे घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पुरवठा खंडित झाला, पाणी नाही, इंधन तुटवडा अशा संकटांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय. इडा चक्रीवादळामुळे टेनेसीत आयोजित बोनारो म्युझिक अँड आर्ट फेस्टिवल रद्द करण्यात आला. फेस्टिवलसाठी नियोजित मैदानामध्ये पाणी साचलं, त्यामुळे इथे कॅम्पिंग करता येणार नाही असं आयोजकांनी सांगितलं. एनोला गेली 60 वर्ष ल्युसियानामधील मिसिसिपी नदीच्या काठावर राहतात. त्यांना आतापर्यंत त्यांनी सगळी वादळं पाहिली आहेत, पण इडा चक्रीवादळाचा वेग आणि त्यामुळे झालेलं नुकसान सगळ्यात भीषण असल्याचं त्या सांगतात. त्यांचं संपूर्ण घर या वादळानं उद्ध्वस्त झालंय, मात्र तरीही आपला जीव वाचल्याबद्दल त्या देवाचे आभार मानतायत. ल्युसियाना आणि मिसिसिपीमधील जवळपास 1 लाख घरं आणि उद्योग व्यावसायिकांची वीज सध्या खंडित झाली आहे. इडा चक्रीवादळात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शेकडो बोटींच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. वीज वितरण व्यवस्थेचं यात मोठं नुकसान झालंय, त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत कधी होणार या प्रतीक्षेत इथले नागरिक आहेत. अर्जेंटिनामध्ये पराना नदीजवळच्या परिसरात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आग लागल्याच्या घटना घडत आहेत. दक्षिण अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पाणथळ आणि परिसंस्थेला याचा फटका बसतोय. एंत्रे रियोस सांटा फे परिसरातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करतायत. ब्राझीलमधील प्रदीर्घ दुष्काळामुळे आर्द्र पराना नदी कोरडी पडली आहे आणि दशकातील सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. आतापर्यंत 8600 हेक्टर जमीन नष्ट झाली आहे. इडा चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीमुळे आता ल्युसियानामधील नागरिक भडकलेत. घरात पिण्यासाठी आणि वापरासाठी नळाला पाणी येत नाही. गेले कित्येक दिवस वीज खंडित आहे. गॅस अत्यंत महागलाय. ही सगळी परिस्थिती कधी सुधारेल याबद्दल काहीच कळू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. लॅफोर्स पॅरिशमध्ये भीषण पूर परिस्थिती असल्याची ड्रोन दृश्य एपीच्या प्रतिनिधीनं प्रसिद्ध केली आहे. तर न्यू ऑर्लिन्समध्ये 60 ठिकाणी नागरिकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे आणि तिथे त्यांना एअर कंडिशनमध्ये बसता येणार आहे. लेक ताहोएच्या किनारपट्टीच्या भागातून लोकांना परिसर रिकामा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. इथल्या जंगलांमध्ये भीषण वणवा लागलाय. साऊथ लेक ताहोए आणि त्यापासून 24 किलोमीटरपर्यंत परिसर तातडीनं रिकामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. इथल्या डोंगराळ भागातून आग खालपर्यंत पसरली आहे. चीनच्या चेंगकू प्रांतात दरड कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान झालं. इथे मुसळधार पाऊस सुरू आहे. सुदैवानं इथे जीवितहानी झालेली नाही, मात्र 140 ग्रामस्थांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. मुसळधार पावसानं इथल्या नद्यांना पूर आलाय, त्यामुळे पुराचं पाणी शहरांमध्ये शिरलंय. चॉंगकिंग महापालिका क्षेत्रातून 2000पेक्षा जास्त लोकांना बाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित हलवण्यात आलंय. रशियाच्या सायबेरियन रिपब्लिक ऑफ ब्युरेशियामध्ये पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाच्या सरकारी टीव्हीनं ही माहिती दिली. मंगोलियाच्या सीमेवर असलेल्या रशियाच्या प्रांतात सगळ्यात जास्त पुराचा तडाखा बसलाय. सेलेगा नदीपात्रातून पाणी बाहेर वाहू लागलंय. पुराच्या पाण्यात साधारणपणे 50 घरं बुडलीत, मात्र इथल्या काही लोकांनी घरं सोडायला नकार दिला. नेवाडा परिसरात कॅल्डर फायर वेगानं पसरल्यामुळे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला भाग सुद्धा निर्मनुष्य दिसतोय. इथले काही नागरिक जागा रिकामी करायला तयार नाहीत. इथले हॉटेल्स आगीच्या धुरामुळे बंद असल्याचे फलक लावण्यात आलेत. 14 ऑगस्टला आग लागल्यापासून कॅल्डर फायरमुळे जवळपास 300 चौरस मैल परिसर जळून खाक झाला. तापमानातल्या बदलांमुळे ताहो परिसरात सुरू असलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये अडथळे येत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे कॅल्डर फायर वेगानं पसरतेय. क्रिसमस व्हॅली परिसरातल्या घरांच्या संरक्षणासाठी अग्निशमन दलाची कुमक वाढवण्यात आली आहे. आगीमुळे पसरलेल्या दाट धुरामुळे अग्निशमन दलाच्या कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
आगीचा धोका वाढल्यामुळे कॅलिफोर्नियातील सगळा जंगल परिसर 17 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं अमेरिकेच्या वन विभागाकडून जाहीर करण्यात आलंय. लेक ताहोए परिसरामध्ये कॅल्डर फायर पसरत चालल्यानं वाईट परिस्थिती तयार होणार असल्याचं नेवाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कॅलिफोर्निया नेवाडाच्या सीमेवरील रहिवाशांना लवकरात लवकर परिसर रिकामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गव्हर्नर स्टीव्ह सिस्लॉक यांनी राज्यात आणीबाणीची घोषणा केली आणि इथून 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या परिसरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांच्या जॅकेटवर सुद्धा राख पडत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. या वणव्यामुळे 600 इमारतींची राखरांगोळी झाली आहे. बोलिव्हियातल्या सांताक्रुझ भागामध्ये पुन्हा एक वणवा भडकला. आतापर्यंत या वणव्यात 2,80,000 हेक्टर परिसर भस्मसात झाला. धान्य आणि पुरण क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकरी या परिसरात आग लावतात, पण अतिशुष्क हवामानामुळे आणि वाऱ्यामुळे आग नियंत्रणाबाहेर पसरत जाते. जानेवारी ते जुलै या काळात 7,49,000 हेक्टर परिसराचं वणव्यानं नुकसान झालंय. लंडनच्या टॉवर ब्रिजजवळ वातावरणातील बदलाबाबत निदर्शनं करण्यात आली. यावेळी काही निदर्शनकर्त्यांना व्हॅन आडवी लावून रस्ता अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक्सटेन्शन रिबेलियन ग्रुपच्या वतीनं ही निदर्शनं करण्यात आली. यातील 11 कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली. अमेरिकेमध्ये लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन व्हाईट हाऊस टास्क फोर्सच्या वतीनं खासगी आणि सरकारी क्षेत्राला करण्यात आलंय. अध्यक्ष जो बायडन यांनी फेडरल कर्मचाऱ्यांसाठी गेल्या महिन्यात लसीकरण मोहीम सुरू केली. आता जवळपास 800 कॉलेजेस आणि विद्यापीठं, 200 पेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी, लघु आणि मोठे उद्योग तसंच स्थानिक प्रशासन आणि राज्य कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. लसीकरण वाढवण्यासाठी काम करण्याची गरज आहे असं टास्क फोर्सचे समन्वयक जेफ झिएंट्स यांनी सांगितलं. युरोपियन युनियनमधील 27 राष्ट्रांनी त्यांचे 70% लसीकरण उद्दिष्ट येत्या उन्हाळ्यात गाठलं असल्याचं युरोपियन युनियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी सांगितलं. ट्विटरवर त्यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला. हे मोठं यश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि याचाच अर्थ युरोपियन युनियनमधील जवळपास 250 मिलियन लोकांचं लसीकरण झाल्याचं त्या म्हणाल्या. लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे सुरुवातीला युरोपियन युनियनची लसीकरण मोहीम अत्यंत संथ गतीनं सुरू होती. आता मात्र त्यात यश आलंय आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना लसी पुरवण्यासाठी उघडलेल्या कोवॅक्स या मोहिमेचाही यात मोठा वाटा असल्याचं त्या म्हणाल्या. तैवानमध्ये बुधवारपासून शाळा प्रत्यक्ष पुन्हा सुरू झाल्या आहेत. तैवानमध्ये कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्यानंतर मे महिन्याच्या मध्यापासून इथे ऑनलाईन क्लासेसच सुरू होते. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याबद्दल अनेक पालकांनी आनंद व्यक्त केलाय. मुलांसाठी प्रत्यक्ष शिक्षण संपर्क होणं खूप महत्त्वाचं आहे आणि मुलं परत शाळेत जातात याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये यावर्षीचा पहिला कोरोना मृत्यू नोंदवण्यात आला. अजूनही डेल्टाच्या संसर्गामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचं सरकारनं सांगितलंय. बुधवारी राज्यात 2 मृत्यूंची नोंद करण्यात आली तर न्यू साऊथ वेल्समध्ये 4 मृत्यूंची नोंद करण्यात आली. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या कडक लॉकडाऊन आहे. आता जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी न्यूझीलंडमध्ये स्थानिक कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ऑकलंडमध्ये 75 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य खात्याचे डायरेक्टर जनरल ॲशले ब्लूमफिल्ड यांनी दिली. ऑकलंड आणि नॉर्थलँडमध्ये लेव्हल 4चं लॉकडाऊन करण्यात आलंय तर उर्वरित देशात लेव्हल 3चं लॉकडाऊन आहे. सोमवारपासून नवीन शालेय वर्ष सुरू होणार असल्यानं शालेय साहित्य घेण्यासाठी पालकांनी मेक्सिकोत गर्दी केली होती. गेलं वर्षभर ऑनलाईन शाळा सुरू होत्या, पण आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाता येणार असल्यामुळे पालकांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय. एकमेकांना भेटून बोलून मुलांना बरं वाटेल अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. शालेय साहित्याची विक्री होत असल्यानं दुकानदारांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं. मुलांच्या वैयक्तिक विकासासाठी शाळेत प्रत्यक्ष जाणं चांगलं असल्याचं मत राष्ट्राध्यक्ष ॲब्राडोर यांनी व्यक्त केलं. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन ग्रीसचे नवे आरोग्यमंत्र्यांनी केलंय. सार्वजनिक आरोग्य आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं. लसीकरण करण्यास नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 1 सप्टेंबर नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. क्युबामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय, त्यामुळे आता क्युबानं सिनोफार्म लसीसाठी विचारणा केली आहे.
क्युबामध्ये आधी त्यांची स्थानिक लस आहे. आता सिनोफार्म सोबत सोबेराना प्लस बूस्टर सुद्धा क्युबामध्ये वापरण्यात येणार आहे. इंडोनेशियामध्ये कोरोनामुळे लहान मुलांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. अगदी 1-2 महिन्याची बाळं सुद्धा कोरोनामुळे दगावली आहेत. बेहरली मार्लेन या ठिकाणी 1 महिन्यापेक्षाही कमी वयाच्या मुलीचा नुकताच मृत्यू झाला. आधी तिच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली तेव्हा ती ठीक होती, मात्र तिलाही नंतर लक्षणं दिसू लागली. तिचे पालक तिला घेऊन 10 ते 12 हॉस्पिटलमध्ये फिरले, पण त्यांना बेड मिळायला बराच वेळ लागला. तोपर्यंत तिची तब्येत गंभीर झाली. कोरोनातून ती बरी झाली, पण त्याचा तिच्या हृदयावरती परिणाम झाला आणि 7 जुलै रोजी तिचं हृदय कायमचं थांबलं. फ्रान्समध्ये बहुतेक कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं आणि इथल्या 72% फ्रेंच नागरिकांचा 1 डोस पूर्ण झाला, तर 64% जास्त नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. युरोपमध्ये पुढच्या काही दिवसात कोरोनाच्या प्रभावात मोठी वाढ होईल. काही कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचं प्रमाण अचानक वाढेल. कोरोनाचा हा प्रभाव कमी करायचा असेल तर युरोपच्या सगळ्या देशांमध्ये लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. कोरोना विषयातील युरोपच्या टास्क फोर्सनं हा इशारा दिलाय. भावी काळात निर्माण होणारी परिस्थिती अत्यंत चिंताजनक असेल असं टास्क फोर्सला वाटतंय. जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे की युरोप क्षेत्रातील 53 देशांपैकी 33 देशांनी गेल्या 2 आठवड्यात कोरोना वाढण्याच्या प्रमाणात 10% जास्त वाढ झाली आहे. आतापर्यंत युरोपीय देशात कोरोनामुळे सुमारे 2,36,000 जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. इस्रायलमध्ये 12 वर्षांवरील सगळ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याचा कार्यक्रम राबवायला सुरुवात झाली आहे. बूस्टर डोस देण्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना लस देणं सुरू झालंय. ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याची मोहीम संपत असतानाच आता 12 वर्षांवरील नागरिकांना सुद्धा बूस्टर डोस देण्याचं अभियान आता सुरू होतंय. टप्प्याटप्प्यानं वयोमर्यादेची अट वाढवली जाणार आहे. इस्रायल हा या वर्षाच्या सुरुवातीला लोकसंख्येचे जवळपास 100% लसीकरण करणारा पहिला देश होता, ज्यामुळे सरकारला सार्वजनिक उपक्रमांवरील जवळजवळ सर्व निर्बंध हटवता आले होते. पण सध्या काळजी म्हणून मास्क घालण्याचे आदेश पुन्हा देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समधील कोरोना व्हायरसची प्रकरणं गेल्या काही दिवसात थोडी कमी झाली आहेत. आरोग्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण जागृती मोहीम राबवल्यामुळे कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात नियंत्रणात आलाय. राज्यात गेल्या काही दिवसात 1164 स्थानिक संक्रमण आणि 4 मृत्यूंची नोंद झाली. जूनच्या मध्यापासून डेल्टा प्रकाराच्या विषाणूच्या उद्रेकामुळे कोविड-19 संबंधित मृतांची संख्या 96 वर आली आहे. न्यू साऊथ वेल्सचे प्रीमियर ग्लॅडिस म्हणाले की राज्यातील 67% प्रौढ लोकसंख्येला आता कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस मिळालाय, कारण अधिकाऱ्यांचं लक्ष 70 ते 80% लसीकरणाच्या दराचं आहे. मोरोक्कोमध्ये 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण मंगळवारपासून केलं जाते. आता मोरोक्कोमध्ये 33 मिलियन प्रौढांचं लसीकरण झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. आता त्यांनी टीनएजर्सना लसीकरणासाठी लक्ष केल्याची माहिती मिळते. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक अडचणी येत आहेत. मुलांना परत शाळेत जाता यावं, मोकळेपणानं खेळता यावं, यासाठी आपण त्यांना लस देणार असल्याचं काही पालकांनी सांगितलं. एकूण 420 लसीकरण केंद्रांमधून मुलांचं लसीकरण केलं जातंय. अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याचा निर्णय कसा योग्य होता हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. अमेरिकेनं माघार घेताना अफगाणिस्तानात निर्माण झालेला संघर्ष आणि त्यावरून बरीच टीका होते, यावर देखील बायडन यांनी उत्तर दिलं. अमेरिकेत लष्कराच्या शेवटच्या तुकडीला घेऊन 30 ऑगस्ट रोजी शेवटच्या C-17 विमानानं काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 24 तासांमध्येच बायडन यांनी अमेरिकेला संबोधित केलं आणि अमेरिकेच्या इतिहासात हे सर्वाधिक काळ चाललेलं युद्ध आहे आणि माझ्या मते हा अत्यंत योग्य आणि सर्वोत्तम तसंच हुशारीनं घेतलेला निर्णय आहे असं बायडन म्हणाले. मी हे युद्ध संपवेन असा शब्द अमेरिकन नागरिकांना दिला होता आणि तो मी पाळला असंही बायडन म्हणाले. अफगाणिस्तानमध्ये ठार झालेल्या अमेरिकेच्या 13 नौदल सैनिकांचा त्यांच्या मूळ गावी सन्मान करण्यात आला. आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात या सैनिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील एक शहीद रोझारिओ यांच्या कुटुंबियांना वेटन्स मेमोरियल स्टेडियममध्ये बोलावण्यात आलं होतं. 26 ऑगस्ट रोजी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला होता. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची पॅरिसमध्ये भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अफगाणिस्तानातील परिस्थिती, हवामान बदल आणि अन्य विषयांवरती चर्चा झाली. अफगाणिस्तानात असलेल्या डच नागरिकांची सुटका कशी करायची यावर या चर्चेत भर देण्यात आला.
तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्याच्या आनंदात मंगळवारी अफगाणिस्तानच्या कंदाहारच्या काही भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तालिबान समर्थकांनी फटाके वाजवत आणि कारचे हॉर्न वाजवत हा आनंद साजरा केला. अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अफगाणी नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याची प्रतिक्रिया तालिबानी नेत्यांनी दिली. अफगाणिस्तानातून इटलीच्या शेवटची तुकडी सुद्धा बाहेर पडली आणि त्यानंतर तालिबाननं विजयोत्सव साजरा केला. ही तुकडी रात्री उशिरा रोममध्ये पोहोचली. इटालियन एअरफोर्स KC-767 हे विमान 60 सैनिकांना घेऊन कॅम्पेनो एअरपोर्टवरती पोहोचलं आणि त्यांच्यासोबत 4 अफगाणी निर्वासित आणि 3 अल्पवयीन मुलं सुद्धा होती. या शेवटच्या तुकडीचं स्वागत करण्यासाठी इटलीचे संरक्षण मंत्री देखील उपस्थित होते. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. किर्गिस्तानात सोव्हिएत युनियनपासून मिळालेल्या स्वातंत्र्याचा 30वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सेंट्रल बिश्केकमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्तानं परेड करण्यात आली. यामध्ये लष्करी वाहनं, टँक, शस्त्रास्त्र आणि विशेष सुरक्षा दलांच्या शस्त्रांचा समावेश होता. जवळपास 2000 लोक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. 31 ऑगस्ट 1991 रोजी किर्गिस्तानला स्वातंत्र्य जाहीर करण्यात आलं होतं. पेरूची राजधानी लिमामध्ये जवळपास 200 दाम्पत्यांनी लग्नाची गाठ बांधली. कोरोनाचा संसर्ग असतानाही हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. लिमाचे महापौर जॉर्ग म्युनोज यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते आणि या वधूवरांमध्ये एका 87 वर्षांच्या आजोबा आणि 82 वर्षांच्या आजींचाही समावेश होता. पेरूमध्ये असे सामुदायिक लग्न सोहळे नेहमीच होतात. स्थानिक प्रशासनाकडून पुढाकार घेऊन असे सोहळे आयोजित केले जातात. ब्रिटनमधील केंगिंग्स्टनमध्ये प्रिन्सेस डायनाचा पुतळा लोकांसाठी खुला करण्यात आला. प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूला 24 वर्ष झाल्याच्या निमित्तानं हा पुतळा खुला करण्यात आला होता. गेल्या महिन्यात 1 जुलै रोजी प्रिन्सेस डायनाच्या 60व्या वाढदिवसानिमित्तानं या पुतळ्याचं प्रिन्स विल्यम्स आणि हॅरीच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं. केन्सिंग्टन पॅलेसमध्ये हा पुतळा उभारण्यात आलाय. चीनच्या ग्वांगझू शहरातल्या एका प्राणी संग्रहालयामध्ये 2 पांडांचा काल वाढदिवस होता. या निमित्तानं काही खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याई आणि जिंगी नावाच्या 2 पांडांनी जे यावर्षी 8 वर्षांचे झालेत त्यांनी त्यांचा वाढदिवस ग्वांगझू प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी 2 केक तयार केले होते. खरबुजांसह या केकमध्ये विविध फळांचा वापर करण्यात आला होता. कॉट्सवॉल्ड्समधील बोर्टन ऑन द वॉटर या नयनरम्य गावामध्ये नुकताच एक फुटबॉल सामना पार पडला. नेहमीच्या खास तयार केलेल्या अशा गवताळ मैदानाला सोडून हा सामना विंट्रेश नदीच्या पात्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. पुरुषांनी सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारचे सुरक्षा किट न घालता थंड पाण्यात उड्या मारल्या. पण सामन्याचे रेफरी मात्र खास फॅन्सी ड्रेसमध्ये आले होते. शेकडो प्रेक्षकांनी नदीच्या काठावर रांगेत उभं राहून खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी प्रतिसाद दिला. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.